फ्रान्सचा प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडमस यानं 2026 या वर्षात तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती आणि 2026 वर्षाच्या पहिल्याच दिवशी सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये युद्ध पेटलंय. नॉस्ट्रॅडमसनं केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? पाहूया एक रिपोर्ट. 31 डिसेंबरची शेवटची रात्र. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी, नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी नागरिकांचा जल्लोष सुरू होता. पण ही शेवटची रात्र स्वित्झर्लंडसाठी काळ रात्र ठरली आहे. एका बारमध्ये भीषण स्फोट झाला आणि 40 जणांनी आगीत होरपळून जीव गमावला, तर 100हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जगाच्या एका ठिकाणी मृत्यूचं तांडव सुरू होतं. त्याच वेळी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात 2 देश युद्धाची तयारी करत होते. सौदी अरेबियानं यूएईच्या 2 जहाजांवर हवाई हल्ला केला. सौदीच्या हल्ल्यात दोन्ही जहाजं उद्ध्वस्त झाली आणि आता अरब देशांमधले 2 शक्तिशाली देश एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. या 2 घटनांमुळे 2026 वर्ष जगासाठी किती घातक ठरू शकतं याची प्रचिती आली आहे. आणि पुन्हा एकदा फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडमस याची भविष्यवाणी चर्चेत आली. त्यानं आपल्या रहस्यमयी कवितांमधून तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीत 2026 मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या खाईत ढकलू शकते असा उल्लेख होता. त्यामुळे या घटनेनुसार नॉस्ट्रॅडमसची भविष्यवाणी खरी ठरतीये का अशी चर्चा सुरू झाली आहे. नॉस्ट्रॅडमसच्या भविष्यवाणीबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. नॉस्ट्रॅडमस याच्या 2026च्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे 2026 वर्ष जगासाठी घातक ठरू शकतं. धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावावर लोक एकमेकांची हत्या करतील असं नॉस्ट्रॅडमसनं आपल्या भविष्यवाणीत सांगितलंय. नॉस्ट्रॅडमस यानं युद्ध, आर्थिक संकट, नैसर्गिक संकट अशा अनेक बाबतीत भविष्यवाणी केली आहे. समुद्री युद्धाचं संकट. 2026 मध्ये एक मोठी नौसेना किंवा समुद्री घटना जगाला युद्धाच्या खाईत ढकलू शकते. एखाद्या देशाच्या चुकीच्या वर्तनामुळे समुद्री सीमांवर तणाव वाढेल आणि तणावामुळे मोठी राष्ट्र एकमेकांसमोर युद्धासाठी उभी राहतील. आर्थिक संकट. नॉस्ट्रॅडमसनं आपल्या पुढच्या भविष्यवाणीत जगावरील आर्थिक संकटाबाबत लिहिलंय, ज्यानुसार आर्थिक महासत्ता अमेरिका, युनायटेड किंगडम्स असे देश आर्थिक संकटात अडकतील, ज्यामुळे जगभरातील देशांवर महागाईचं संकट कोसळेल. अनेक देशांमध्ये महागाईमुळे अशांतीचं वातावरण निर्माण होईल. याशिवाय जगातील बड्या नेत्यांचं अस्त होईल असं भविष्यवाणीत लिहिलंय. नैसर्गिक संकट. नॉस्ट्रॅडमसनं आपल्या भविष्यवाणीमध्ये नैसर्गिक संकटांचाही उल्लेख केलाय. 2026 मध्ये भीषण गरमीमुळे अनेक भागात दुष्काळ पडेल. त्यानंतर अचानक आलेल्या भयंकर पावसानं ठिकठिकाणी महापूर येईल. 2026 या वर्षाचा विनाशकारी वर्ष म्हणून उल्लेख करण्यात आलाय, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडून लोकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. एआयचा प्रभाव. नॉस्ट्रॅडमसनं भविष्यवाणीत एआयचाही उल्लेख केलाय. यानुसार 2026 वर्षात एआयचा प्रभाव अधिक वाढणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त कमांडनुसार चालणार नाही, तर एआय प्रणाली स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्ती मिळवू शकेल. हळूहळू लोकांना एआयचं नियंत्रण आपल्या हातात राहिलं नाही याची जाणीव होईल. अणुहल्ल्याची भीती. भविष्यवाणीत अणुहल्ल्याचा देखील उल्लेख करण्यात आलाय. काही देश अणुहल्ला करण्याची तयारी करतायत. गव्हासह धान्याच्या किमती वाढण्याचे संकेत देण्यात येत आहेत. नॉस्ट्रॅडमसच्या एका भविष्यवाणीला फूड इंडस्ट्रीशी जोडलं जात आहे. गहू आणि धान्याच्या किमती 2026 या वर्षात वाढू शकतात असे संकेत देण्यात आलेत आणि याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल असं देखील म्हटलं जात आहे. एखाद्या मोठ्या प्रभावशाली व्यक्तीचा अचानक मृत्यू होऊ शकतो. हा मृत्यू दिवसाढवळ्या आणि अत्यंत धक्कादायक प्रमाणे होईल. अनेक जण याला एखाद्या जागतिक नेत्याचा किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा अचानक मृत्यू याच्याशी जोडतायत. नॉस्ट्रॅडमसच्या भविष्यवाणीनुसार 2026 मध्ये जगावर परमाणु हल्ल्याचंही संकट घोंगावतंय. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना नॉस्ट्रॅडमसची ही भविष्यवाणी खरी ठरतीये की काय अशी भीती वाटतेय. पण ज्या नॉस्ट्रॅडमसची भविष्यवाणी संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे, तो नॉस्ट्रॅडमस नेमका आहे तरी कोण हे जाणून घेऊ. नॉस्ट्रॅडमस हा 16व्या शतकातील एक फ्रेंच ज्योतिषी आहे. त्यांचा जन्म 1503 मध्ये फ्रान्समध्ये झाला. त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि प्लेगच्या काळात डॉक्टर म्हणूनही काम केलं. त्यांनी ज्योतिष आणि गूढविद्येचा अभ्यास केला होता. नॉस्ट्रॅडमस यांनी लेस प्रोफेसीज या पुस्तकात 4 ओळींच्या कविता लिहिल्या आहेत.
या कवितांमधून राजकीय, नैसर्गिक आणि इतर संकटांचं भाकीत वर्तवलं गेलं. फ्रान्सची राणी कॅथरीन डी मेडिसी यांच्या दरबारात त्यांना स्थान मिळालं होतं. त्यांच्या काही भाकितांचा संबंध फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियन आणि हिटलर यांच्या उदयाशी जोडला जातो. अशा या प्रसिद्ध भविष्यवक्त्याची भविष्यवाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. आजही अनेक लोक नॉस्ट्रडमसच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. जरी अनेक अभ्यासक त्यांच्या भाकितांना अलौकिक शक्ती मानत नसले, तरीही त्यांचं गूढ लेखन जगभरातील लोकांना आकर्षित करतं. आता नॉस्ट्रडमसची भविष्यवाणी नव्या वर्षात कितपत खरी ठरणार याकडे जगाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.